वाव. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता मी घरचं काम आवरून भांडी, झाडू, पोछा जे असते म्हणजे थोडा किचनचं मी जे कचरा होता किचनमध्ये साफ वगैरे करून आता चालले ते आहोपाशी. बघा आहो काय करतात ते. आणि सकाळी गेलते ते औषध मारायला, तिकडून आल्यापासून फक्त इकडं आवरतात, आवरायचे चाललेलं आहे यांच्या. तर हे बघा काय करतात ते. लयच राडा झालता मित्रांनो इकडं. त्यामुळे आहो इथं बघा हे ट्रॉलीचे आहे ना, सकाळीच आहो सांगितलेलं होते की हे जे ट्रॉली आहे ना सकाळीच लावून घ्या. आणि आता सध्या वाजलेलं आहे 5, संध्याकाळीचे 5 वाजलेलं आहे मित्रांनो. आणि आता आम्ही हे खत जेवढा म्हणजे उजाड आहे, जोपर्यंत उजाड आहे तोपर्यंत आम्ही हे खत ह्याच्यात भरून घेते. आणि नंतर मग लाईट गेल्यानंतर अंधार होतात, त्यामुळे म्हणजे स्वयंपाक लवकर करावं लागेल मित्रांनो. तर हे बघा आता खत, ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल शेणखत आम्ही दुसऱ्याच्या रानात विस्कडलेलं होते. आमचे गणेश भाऊ आहेत ते त्यांच्या रानात, आणि निम्म राहिलेलं आहे. तर हे जे खत आहे ना मित्रांनो, हे पण दुसऱ्याला द्यायचे. आणि आता बघा आहो इकडं तयारी चालू आहे आहोच्या. आणि खूपच राडा झालता मित्रांनो, त्यामुळे असं वाटत होतं ना कवा ही शेणखत रानात जावं. लयच राडा झालता. आणि काल पाऊस झालता मित्रांनो, पावसामुळं खूपच राडा झालता आणि कोंबड्या सगळं विष काढलेलं होते. त्यामुळे आहो म्हणत होते की आज ह्याला डम्पिंगमध्ये भरून आणि ज्यांना द्यायचे त्यांना देऊन टाकाव. आणि राहिलेला आम्ही आमच्या मक्याचं रान आहे तिथं आम्ही विष काढणार आहे. तर हे बघा एवढं जास्तच किती भरलो, 1.5. हाय, 1.5 डम्पिंग भरणार आहे आहो म्हणतात ते. आणि एक अजून महत्त्वाचं सांगायचे मित्रांनो, हे तर आम्हाला बांधायचे गायाच्या घोट्या. हे जे तुम्हाला छपरी दिसतात ना गायाच्या घोटं, ते पडलेलं आहे मित्रांनो. म्हणजे भरपूर दिवस झाले ते हे घोटं बांधून. त्यामुळे म्हणजे आता हे घोटं जे आहे ना ते पावसामुळं आहे ना हलतंय. असं भीती वाटते की पाऊस किंवा वारा, जोरात वारा आला ना हे सगळं उडून जाईन, तुटून जाईन. त्यामुळे आहो म्हणत होते की ह्याला पाडून दुसरा बांधू. त्यामुळे इकडं बघा ह्याला काय म्हणतात, मुरुम ना हो. त्यामुळे मित्रांनो इथं मुरुम टाकलेला आहे आहोंनी. सांगा आहो. आता ही तिकडे एवढं शेणखत भरून ट्रॉली तिकडे लावायची, म्हणजे मुरमाची ट्रॉली आली अशी जाईल. मग परत नानाला बोलावं लागेल. ना यायचंय की हां, त्यासाठी हे हप्ता भरून घ्यावा म्हणलं. मुरुम कशाला टाकले? मुरुम म्हणजे होय, मुरुम गोटा बांधायचा गोटा. तर मित्रांनो हे जे शेण आहे का नाही एवढं भरून आपल्याला ह्याच्यात टाकायचंय. का तर ट्रॉली तिकडे लावायची, ही मुरुमाचा खड्डा मुरुम टाकायचा इथं. म्हणजे ट्रॅक्टर असा येणार आणि असा जाणार आणि परत मग तिकडून येणार आणि असा जाणार. त्यामुळे माझ्या पेरूचं झाडच तोडून टाकलंय. नाही ती पिरू येणार त्याचं नाही काय अडचण, पण मुरुम ह्यासाठी टाकायचा. ही राडा आहे का नाही, राडा सगळा काढायचा आणि मस्तपैकी इथं आपल्याला गोटा बांधायचा आहे. स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या हाताने बांधायचा आहे. कोणाची हात मदत घ्यायची नाही, कोणाची आठवण ठेवायची नाही, काय नाही, हे का नाही. हा, पण मित्रांनो एक सांगायचे, मी आणि आहो उन्हाळ्याचं म्हणजे एवढं ऊन कडक असते ना, आम्ही जाते कुठं तळेला. तळेला जाऊन ह्याचा बांबू काय म्हणतात, बांबू नाही आणायचा, मम्मी बांबू बांबू नाही आणायचा, मग सिमेंट का खंबा लाने का. खरं मग ते तर बेस्ट होईल. मग सिमेंटचं खंबा आणायचे ह्या बारीने. आणि मित्रांनो अजून एक गुड न्यूज द्यायची, हं. त्या मित्रांना आपण नंतर न सांगू, ती मी तुला सांगतो नंतर व्हिडिओ झाल्यानंतर. पण ठीक आहे मित्रांनो, आता ऐका तुम्ही. हे जे बांबू जे म्हणत होते ना, हे खड. तर हे जे बांबू आहे ना, बांबू आता म्हणजे कॅन्सल झालेला आहे. आता हे खंबा आणायचे, खंबा आणून ह्याला मस्तपैकी 1 महिना जाऊ द्या, पण एकदम परफेक्ट एकदम झक्कास गोटा बांधायचे. एकच नंबर बांधणार आहे आम्ही यंदा. आणि आहो म्हणत होते, मी याला म्हणत होते की असं गोटा बांधा की गुरांच्या जागेवर आणि आत पाणी एक बूंद एक थेंब पावसाच्या पडायला नाही पाहिजे. पण आहो काय म्हणत होता, मदत करायला यावं लागन. पण ह्याच्या आधी पण मी आणि आई मदत करत होते यांच्या. हो की, मग मी कुठं नाही म्हणले. मग तुम्ही असं म्हणत होता. तर मित्रांनो त्याच्यासाठी इकडे बघा मुरुम 3 ट्रॉली टाकलेला आहे. अजून 2-3 ट्रॉली बघत आहे आहो. जर घावलं अजून 2-3 ट्रॉली आणून इथं टाकायचे, कारण की खूपच खड्डा झालेला आहे आणि पाऊस आला की राडा होतात. त्यामुळे
गोट्या मस्तपैकी बांधायच्या आणि शेवटपर्यंत तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवणार आहे. सुरुवात आणि एंड दोन्ही तुम्हाला बघायला भेटणार आहे चॅनलवरती. कसा आहो गोट्या बांधतात ते कसं नाही, तर तुम्ही असंच चॅनलवरती बनून राहा. जे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ताकी तुम्हाला छान छान व्हिडिओ आमच्या बघायला भेटणार आहे. आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नको मित्रांनो. बेल आयकॉन ऑन नाही करत तुम्ही जर नाही केलं ना तर तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचत नाही. तर हे मुरुम साधा म्हणजे असं पांढरा आहे आणि ते मुरुम जे आहे ते लालगा मुरुम आहे. तर कसं दिसते दोन्ही मुरुम तर मला नक्की सांगा. तर चला मी थोडा आहोची मदत करते मित्रांनो. आता भरू लागते थोडासा आणि सकाळी पहाटे उठून भरणार आहे, कारण की आज तर उशीर झालेला आहे. जेवढं जमतंय तेवढं आम्ही भरून टाकते ह्याच्यात आणि मग नंतर धार काढायच्या वेळ येईल, अंधार पडेल. तर त्यामुळे म्हणजे आता जेवढं होते तेवढं करून घेते, पण सकाळी लवकर उठावं लागेल. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला तुम्हाला मी दाखवते. दे दादा. तर मित्रांनो आहो गेले ते तिकडं, कारण की मुरुमचे ट्रॅक्टर यायचे, पण एक गडबड झाले ते मित्रांनो. मुरुमचे ट्रॅक्टर यायला म्हणले ते, पण जिथून येते ना तडे करून तिकडून म्हणजे चढ आहे चढ, मग ते ट्रॅक्टर चढायचे नाही. त्यामुळे एक अजून ट्रॅक्टर पाहिजे ओढायसाठी. त्यामुळे आहो गेले ते ट्रॅक्टर एक जणाचा आहे विचारायला. पापट ए काय मित्रांनो लय कामाचं लोड आलेला आहे. हा हो साहेब ओके. हिच्या मोर ठेव आणि ती गमेला भरून टाक तिला. बारकच गमेला घ्यायचं ना, हे थोडं जड आहे ना. शेणखत चांगलं असते की कोंबड खत चांगलं असते? होय मित्रांनो, पहिल्यांदा बघते असं शेणखत रानात विस्कटतं ते. आमच्या गावाला तर काही नसतं असं शेणखत टाकणारे. थँक्यू ब्रो. ब्रो मित्रांनो इकडं मी भरून देते, आहो टाकतं ते पोरगा तिकडून घमेला देतो उचलून. ही नाही का ही उचलतो मी, ही सोड का दे टाकी पटकन ती मम्मी थांबते उचल इकडे. ए मम्मी. हो बघून टाकायचं ना काय लक. आवड्या कुठे गेला? काय खोर ग दादा, खोर आहे वर? कुठे आहे? तिकडं मी ती शेण उचलले. शेण उचलला अंगत आहे. बघ पडशील बाई. हसलेला छान दिसतो. हा हमारे हंसी पे होते हैं लोग फिदा, जैसे मैं नहीं आपसे होते कभी जुदा. वाह वाह वाह. मम्मी मस्त छान छान छान. मित्रांनो जे खत ओललं असते ना ते लय जड असते. एकटं नको उचलू साहेब, येते ना मी. आमचे आहोचं कौतुक करायला पाहिजे मित्रांनो. खरं बोललं की नाही, एवढा गरीब आहे ना माझा आहो, लय गरीब आहे. म्हणजे मम्मी लयच कामं करतात.
लय काम सुद्धा करतात ते, कौतुक करायला पाहिजे. म्हणजे सगळं काम करतात, कधी नाही म्हणत की आज मी हे काम नाही करणार ते काम नाही करणार. म्हणजे काय कसं बोलू मी, लयच पडतं ते. फायनली मित्रांनो पुरा चेहऱ्यावर गाम्या गाम्या झालेल्या, गरम वाटते. आणि आहो बघा आता एवढं भरतं ते एकटं. आहो म्हणले ते आता तू गायचं धार काढून घे, कारण की अंधार होते मित्रांनो. आणि एक अजून सांगायचं, मला खाऊ वाटले ते आंबा. आणि मी घरनं म्हणजे आतनं जाऊन मी लाल मिरची आणि मीठ आणलेलं आहे. चला आपण खाऊया आंबा. मम्मी आंबा खायची का खाऊ? हं. आहोला आवडतात मित्रांनो. खायच्या आधीच तोंडाला पाणी आलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते, मग आंबा खाऊया. आणि हे बघा आता एवढं भरलेलं आहे सपाट. आता सपाट भरून ठेवायचे आणि नंतर मग तोडवायचे. म्हणजे तोडवून म्हणजे नंतर नाही, सकाळ सकाळ तोडवायचे आणि हे घेऊन जायचे रानात मग टाकायला. आणि आता सध्या आहो म्हणले ते एवढं आहे, एवढं टाकून सपाट भरून ठेवते. तर चला आता तुम्हाला दाखवते मी मिरच्या. इकडे या आंबा खायला. दादू आंबा देतो का एक अजून? दे. नको नको दीदी, दादा थोडा. हा ती 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 येईल का तुझ्या हातात? हा नीट बघ, पडशील दमानी बाबू. हा दमानी. हा डोळा ढाक, डोळा ढाक. हा 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 हा. दोन दोन. नको पप्पाला विचार. तर हे बघा मित्रांनो आता आंबा तोडून दिले ते शिवांश. आता मी मिरच्या आणलेल्या आहे, तुम्हाला दाखवते. लाल मिरच्या त्याच्यासोबत खायचे. आता मिरची मी कुटून घेते मित्रांनो मस्तपैकी. मित्रांनो हे बघा ताटलीत मी घेतलेला आहे आंबा. आता ह्याला धुवून घेते आणि मी पण हात धुवून घेते, कारण की शेणाचा हात आहे. तर धुवून घेते मस्तपैकी आंबा आणि हात दोन्ही. तर मित्रांनो हे बघा आता गण घेतलेला आहे मी आणि गणला पण मस्तपैकी धुवून घेते. आंबा मला फोडायचे, कापायचे नाही, फोडून खायचे. वाव, खरंच मित्रांनो फोडलेला एकदमच चिथरा चिथरा झालेला आहे. दोनच पडलेला आहे मित्रांनो, कारण की एक नंतर फोडूया जसं खाल्ल्यानंतर. तर मित्रांनो हे बघा मिरच्या. मम्मी हे कशाला टाकलं? तर तुला नाही टाकले. हे बघा मित्रांनो असं मिरच्या टाकलेला आहे ह्याच्यावर आणि वरनं मीठ टाकते. अजून डोळ्यातून पाणी यायला लागलं. वाव,
मित्रांनो खरं सांगू तर खूप 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 छान टेस्ट येत आहे आणि मिरच्या ह्याच्यासाठी घेतलेला आहे. चव एकच नंबर लागते मित्रांनो. ज्यांनी ज्यांनी खाल्ला असेल नक्की कमेंट करून सांगा की मिरच्या आणि मीठ लावून आंबा कोण कोण खाल्ले ते. खूप भारी वाटते मित्रांनो. फायनली हे बघा असं मिरच्या टाकून आणि मीठ टाकून ह्याला खाते आणि मस्त पैकी दगडाने ह्याला टेचून घेतलेला आहे. हे बघा मस्तच लागते खरंच. मित्रांनो दाताला आहे ना असं बांधून ठेवलेला आहे आणि खरंच खूप भारी लागते. आंबट आहे थोडं. कोणाच्या तोंडात पाणी आलं ते नक्की सांगा. बस. मित्रांनो आवला चारलंय मी बघा आता. काय होतंय चकनानू. झाला बाबा त्याचा. मित्रांनो भारी लागते. आवला कस काय काय माहित नाही कसं लागते. पप्पावरती चालले. हे बघा मित्रांनो आंबा मिरच्या मीठ मस्त लागते की नाही. तर मित्रांनो कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा. आता खूप अंधार झालेला आहे. आता चालले ते मी धार काढायला. आणि जर तुम्हाला आंबाचा व्हिडिओ दिवसा बघायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी पुन्हा व्हिडिओ बनवीन असा दिवसा म्हणजे उजड असलो तवा. आता अंधार आहे थोडा. तुम्हाला कसं वाटते. मला खाऊ वाटलं होतं त्यामुळे मी आंबा हे घेतलेला होते. आणि जर दिवसा असला व्हिडिओ पाहिजे तर नक्की कमेंट करून सांगा. परत मी असला व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू. तर आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते मित्रांनो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. UP and महाराष्ट्र लव्ह मॅरेज जोडी कपलला सपोर्ट करा. बाय.